नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आपल्या चॅनलवरती एक नवीन सिरीज सुरू करतो आहे. तर नुकत्याच 26 तारखेला आपल्या येणाऱ्या ग्रुप बीच्या कंबाईनची जी एक्झाम आहे त्या एक्झामसाठी इकॉनॉमी जो सब्जेक्ट आपल्याला आहे, तर त्या इकॉनॉमी सब्जेक्टमधील काही जे महत्त्वाचे चॅप्टर्स म्हणा किंवा महत्त्वाचे जे काही पार्ट्स आहेत आपण त्याविषयी माहिती घेणार आहोत. तर आज आपण याविषयी पाहणार आहोत आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना आणि नीती आयोगाविषयी. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण आर्थिक नियोजन पाहणार आहोत, त्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये पंचवार्षिक योजना आणि त्यानंतरच्या व्हिडिओजमध्ये आपण नीती आयोगाविषयी पाहणार आहोत. आर्थिक नियोजन भारतामध्ये आपल्या ह्या व्हिडिओजमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगतो ते म्हणजे की यामध्ये आपण डिटेलमध्ये कुठली गोष्ट पाहणार नाही, तर एक्झाम ओरिएंटेड जे की आपल्याला एक्झाममध्ये 26 तारखेच्या एक्झामला जे अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यावरती एक्झाममध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा स्टेटमेंट वाईज क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, त्यासाठी ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याविषयी आपण इथे सांगणार आहोत. तर आपण सुरू करूयात आर्थिक नियोजन. तर आर्थिक नियोजनाला आपल्या भारतामध्ये 1 एप्रिल 1951 पासून आर्थिक नियोजनाला आपल्या भारतामध्ये सुरुवात झाली असं म्हणतात. 15 मार्च 1950ला नियोजन मंडळाची स्थापना झाली. 1 जानेवारी 2015ला नीती आयोगाची स्थापना झाली. हे 3 स्टेटमेंट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कंबाईनच्या एक्झाममध्ये यापूर्वीसुद्धा आणि आतासुद्धा ह्या एक्झाममध्ये असे क्वेश्चन्स हे डायरेक्ट विचारले जातात की कोणत्या वर्षीपासून आर्थिक नियोजनाला सुरुवात झाली, कोणत्या वर्षी नियोजन मंडळाची स्थापना झाली, कोणत्या वर्षी नीती आयोगाची स्थापना झाली, नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात, राईट, नियोजन मंडळाचे त्यावेळेसचे स्थापनेच्या वेळीचे अध्यक्ष कोण असतात, नियोजन मंडळ कोणी मान्यता दिली नियोजन मंडळाला, या सर्व गोष्टी आपल्याला एक्झाममध्ये विचारल्या जातात. आपण त्या गोष्टी क्रमाक्रमाने पाहत जाणार आहोत. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट, आर्थिक नियोजन जे असतं ते 5 वर्षासाठी असतं. त्याच्यानंतरचं एक स्टेटमेंट आहे की आर्थिक नियोजन ही निरंतर चालणारी प्रक्रिया. अशा प्रकारचे जे क्वेश्चन असतात ते स्टेटमेंटमध्ये येऊ शकतात की खालील विधानांचा विचार करा. त्यामध्ये एक स्टेटमेंट दिलेलं असतं की आर्थिक नियोजन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर अजून 2-3 स्टेटमेंट दिलेले जातात आणि योग्य विधान ओळखा, अयोग्य विधान ओळखा, अशा प्रकारचे क्वेश्चन यावरती पडतो. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवा की आर्थिक नियोजन ही निरंतर चालत राहणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर आपल्यामध्ये नियोजनाचे प्रकार आपल्याला पाहिजे आहेत. तर नियोजनाचे प्रकार आपल्याला जेव्हा समजून घ्यायचे असतं त्या अगोदर आपल्याला पण नियोजन मंडळाचा आपण एक प्लॅनिंग कमिशन ज्याला म्हणतो आपण, प्लॅनिंग कमिशन ज्याच्यापासून पुढे पंचवार्षिक योजनेची सुरुवात झाली, तर ती प्लॅनिंग कमिशन येण्या अगोदर आपल्या भारतामध्ये म्हणजे स्वातंत्र्यपूर्वीपासून आपण नियोजनासाठी विविध तरतुदी केल्या होत्या, विविध योजना मांडल्या होत्या. ठीक आहे, तर त्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर त्यामध्ये आपण महत्त्वाच्या योजना आणि ते क्रमानं आपण इथे घेतलेलं आहे सोपं जाण्यासाठी. सर्वात अगोदर इथे विश्वेश्वरय्या योजना 1934ची आहे. एम विश्वेश्वरय्या असं त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांनाच आपण आर्थिक नियोजनाचे जनकसुद्धा म्हणतो भारताच्या. ते म्हैसूर प्रांत जे होते राजाचे तिथले दिवाण म्हणून काम करत होते. त्यांचं एक बुक आहे द प्लॅन इकॉनॉमी ऑफ इंडिया. ह्यावरती क्वेश्चन येऊ शकतो बुकचं नाव देऊन की या पुस्तकाचे लेखक कोण आहेत, तर एम विश्वेश्वर आहेत. आणि याच पुस्तकामध्ये त्यांनी त्या योजनेविषयी, भारताच्या आर्थिक योजनेविषयी आपल्याला माहिती कळवली होती. सर्वात अगोदर यांनीच केली होती. ठीक आहे, त्याच्यानंतर येते फिकी योजना, FICCI योजना 1934ची योजना आहे. वरती कालखंड बघा, विश्वेश्वरय्या योजना आणि फिकी योजना या दोन्ही योजना 1934च्या आहेत. ह्याचे सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे मुक्त अर्थव्यवस्थेला यांनी विरोध केला होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्रीय नियोजनाची गरज आहे हे सर्वात पहिलं सांगण्याचे काम कोणी केलं होतं, तर ह्या योजनेद्वारे आपल्याला सांगण्यात आलेलं होतं. त्यानंतरची तिसरी योजना आहे त्याची येते की काँग्रेस योजना, ज्याला काँग्रेस योजना म्हणतात. 1938ची आहे. वरती 1934 झालं, त्यानंतर 1938. तर हे महत्त्वाचं आहे आपल्याला. तर हरिपूरला जे आपलं अधिवेशन झालं होतं, हरिपूरच्या अधिवेशन, त्या अधिवेशनाचे आपले अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस. ठीक आहे, आणि त्याचवेळी राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना करण्यात आली होती हरिपूरच्या अधिवेशनामध्ये. यावरती क्वेश्चन विचारलेला आहे, ह्यानंतर सुद्धा यावरती क्वेश्चन विचारला जाईल, त्यामुळे महत्त्वाचं आहे. 1938ला काँग्रेस योजना हरिपूरच्या अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष होते, अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस, आणि राष्ट्रीय नियोजन समिती स्थापना झाल्यानंतर त्याचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, तर ह्या जी समिती स्थापन करण्यात आली होती त्याची रचना कशी होती, तर 15 सदस्यीय समिती होती. त्या समितीला 29 उपसमित्या होत्या. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं. त्यानंतरची होती मुंबई योजना. मुंबई योजना 1944ची योजना आहे. यालाच बॉम्बे प्लॅनमधून सुद्धा ओळखलं जातं. तर मुंबईमधील ज्या 8 उद्योगपती आहेत, मोठे उद्योगपती, त्यांनी ही योजना काढली होती. तर भारतामध्ये मिक्स इकॉनॉमीची सुरुवात जे म्हणतात, मिश्र अर्थव्यवस्थेची सुरुवात, ती ह्या बॉम्बे प्लॅनपासूनच सुरू झाली होती. हे लक्षात ठेवा, यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. तर ती 1944 पासून डायरेक्ट कालखंड दिला जातो की भारतामध्ये मुक्त मिश्र अर्थव्यवस्थेला केव्हापासून सुरुवात झाली होती असा दिला जातं. आणि खाली 4 इयर्स दिले जातात. तर 1944 हे लक्षात ठेवा, ते याच प्लॅनचं आहे. ठीक आहे, प्लॅन ऑफ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट फॉर इंडिया ही त्याचा कृती आराखडा होता त्यावेळेस तयार करण्यात आलेला. त्यानंतर गांधी योजना आली. गांधी योजना 1944ची योजना आहे. ठीक आहे, 1944ला मुंबई योजना, त्याच्यानंतर 1944ला अजून एक गांधी योजना आली. नारायण अग्रवाल यांनी ही गांधी योजना मांडली होती. आणि गांधीवादी विचारसरणी ज्या होतात, शॉर्टमध्ये सांगितलेलं इथं गांधीवादी विचारसरणी म्हणजे काय, तर खेड्यांचा विकास, आर्थिक विकेंद्रीकरणाची संकल्पना यांनी मांडली होती. कृषी उद्योग, कुटीर उद्योग याविषयीची योजना होती. ठीक आहे, त्यानंतर येते जनता योजना जी 1945ची योजना आहे. मानवेंद्रनाथ राय
मानवेंद्रनाथ रॉय यांनी केली होती. यांच्या योजनेमध्ये मार्क्सवादी जी तत्व आहेत तर त्या तत्वाचा आपल्याला उल्लेख दिसतो मोठ्या प्रमाणामध्ये, आणि कृषी व उद्योग क्षेत्रावरती हे मोठ्या प्रमाणावरती फोकस होती. त्यानंतर आहे सर्वोदय योजना, 1950ची योजना आहे सर्वोदय योजना. जयप्रकाश नारायण यांची ही सर्वोदय योजना आहे. विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या तत्वावरती ही चालणारी योजना होती. कृषी उद्योग व इतर गोष्टींवरती यांनी फोकस केलेला होता. ह्याच्यामध्ये आपल्याला जास्त काही लक्षात ठेवायची गरज नाही, यावरती जास्त क्वेश्चनही विचारला नाही जाणार नाहीये. यावरती क्वेश्चन विचारलास तर जोड्या लावाचा क्वेश्चन येऊ शकतो की जनता योजना, आणि एका बाजूला जनता योजना, गांधी योजना, सर्वोदय योजना, मुंबई योजना, आणि दुसऱ्या बाजूला त्यांचे ज्यांनी कोणी ते स्थापन केलेले आहेत जसं की जयप्रकाश नारायण, मानवेंद्रनाथ रॉय, नारायण अग्रवाल यांच्याविषयी नावं द्यायची येऊ शकतात. ठीक आहे. त्यानंतर आपण पाहूयात नियोजन आयोग. तर नियोजन आयोग ही 8वा आहे. आपण बघितलं ना की 7वं सर्वोदय योजना 1950ला झाली, त्यानंतर आलं नियोजन आयोग. ठीक आहे. तर नियोजन आयोगाची स्थापना कोणी केली तर 15 मार्च 1950ला स्थापना केलेली आहे. याच्यावरती क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. 15 मार्च 1950ला नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. यावेळेसचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. तर पंतप्रधान कोण असतात तर पंतप्रधान हे पदसिद्ध अध्यक्ष असतात नियोजन आयोगाचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पंडित जवाहरलाल नेहरू म्हणजे कोण होते त्यावेळेस तर पंतप्रधान होते म्हणून आपण सांगू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत नियोजनाचे प्रकार कोणते कोणते असतात. ठीक आहे. यावरती क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. आपले भारताचे जे नियोजन आहे त्यावरती क्वेश्चन विचारण्यात आलेला आहे. तर सर्वात अगोदर प्रकार आहेत आदेशात्मक प्रलोभनाद्वारे, सूचक नियोजन, पूर्णत्ववादी नियोजन, सरक्त नियोजन आणि केंद्रीकृत नियोजन. तर ह्याच्यामध्ये जे आपली पंचवार्षिक योजनेमध्ये 1 ते 7 हे आदेशात्मक नियोजन आहे, आणि पंचवार्षिक योजना 8वी ते 12वी हे सूचक नियोजन आहे. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. आणि सरक्त नियोजन जे आहे ते सरक्त नियोजन 1975च्या नंतर आपण सुरू झालं होतं, हे सरक्त नियोजन वार्षिक आहे. ठीक आहे. आपण इथे शॉर्टमध्ये पाहिलेलं, पुढच्या आपण लेक्चर्समध्ये जेव्हा पाहणार आहोत पंचवार्षिक योजना तेव्हा आपल्याला हे मोठ्या म्हणजे विस्तृतमध्ये आपण समजून घेणार आहोत. ठीक आहे. हे आपलं एक्झाम ओरिएंटेड हे 3 गोष्टी आपल्याला फक्त महत्त्वाच्या आहेत, लक्षात ठेवण्याच्या आहेत. खाली काही इम्पॉर्टंट गोष्टी दिल्या आहेत की क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यावरती खूप सारे त्याच्यामुळे दिलेले आहेत. तर लक्षात ठेवायचं 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलावर सत्य शोधन समिती नियुक्ती केली होती. ठीक आहे. 1984 मध्ये महाराष्ट्र शासनाने प्रादेशिक असमतोलावर सत्यशोधन समितीची नियुक्ती केली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते V.म. दांडेकर. इथं लक्षात ठेवण्याचा शब्द म्हणजे महाराष्ट्र शासनाने, म्हणजे भारताचे नाही तर महाराष्ट्र शासनाने 1984ला नियुक्ती केली होती या समितीची. त्यानंतर भारतीय जे नियोजन आहे आपलं जे भारतीय नियोजन आहे ह्याच्यावरती अनेकदा हमखास क्वेश्चन पडतो की खालील विधानांचा विचार करा. भारतीय नियोजन हे सूचक प्रकारचे आहे, भारतीय नियोजन हे भौतिक प्रकारचे आहे, भारतीय नियोजन हे सामाजिक प्रकारचे आणि भारतीय नियोजन हे वित्तीय प्रकारचे आहे. तर ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं वित्तीय चुकीचं आहे. आपल्या भारताचे जे नियोजन आहे ते सूचक, भौतिक आणि सामाजिक या 3 प्रकारचं आपल्या भारतामध्ये नियोजन आहे. त्यानंतर येतो नव्या भारताबद्दल पंडित जवाहरलाल नेहरूंचा जो दृष्टिकोन होता तो कोणत्या तत्वावर आधारित होता तर तो लोकशाही समाजवादाचे तत्व याच्यावरती आधारित होता. यामध्ये लोकशाही शब्द महत्त्वाचा आहे. एक्झाममध्ये क्वेश्चन अशा प्रकारे विचारला, GNP हा आर्थिक परिमाणामध्ये मोजला जातो. हे स्टेटमेंट वाईज लक्षात ठेवायचं आपल्याला. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सार्वजनिक क्षेत्राची प्रबळ होता असं आपण सांगू शकतो. विकेंद्रीकृत नियोजन सर्वप्रथम कोणत्या राज्यामध्ये स्वीकृत झालं होतं किंवा कोणत्या राज्याने काय म्हणतात त्याचा उपयोग केला होता तर ते होतं राजस्थान यांनी. त्याच्यानंतर पंचवार्षिक योजना करणारी व्यवस्था. आता ह्याच्यामध्ये आपण बघायचं हे लक्षात ठेवायचं यामध्ये की त्रिस्तरीय योजना आहे. ही त्रिस्तरीय योजना म्हणजे कुठली तर राष्ट्र पातळी, राज्य पातळी आणि जिल्हा पातळी. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची की जी जिल्हा पातळी आहे तिला घटनात्मक मान्यता आहे, आणि राष्ट्र पातळी आणि राज्य पातळीवरील ज्या मंडळ आहेत किंवा काउन्सिल्स आहेत त्यांच्या वैधानिक मान्यता आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये राष्ट्र पातळीवरती 2 आहेत. एक आहे नियोजन मंडळ आणि दुसरं आहे नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. ठीक आहे. तर नियोजन मंडळ जे आणि राज्य पातळीवरती आहे राज्य नियोजन मंडळ, आणि जिल्हा पातळीवरती आहे जिल्हा नियोजन मंडळ. सिंपल गोष्टी आहेत. त्यानंतर नियोजन मंडळाची स्थापना जी आहे 15 मार्च 1950 रोजी झाली होती. त्याच्यानंतर नियोजन मंडळ हे पूर्णवेळ काम करणारं मंडळ असतं. नियोजन मंडळ आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल या दोन्हीचे अध्यक्ष हे पंतप्रधान असतात. नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल ही 6 ऑगस्ट 1952ला स्थापन झाली होती. पूर्णवेळ नाही आहे म्हणून वर्षाला 2 सभा होणे याचा अभिप्रेत आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नियोजन मंडळ जे आहे शॉर्टमध्ये आपण लक्षात ठेवायचं की हे केंद्राला सल्ला देण्याचं काम करतं, सल्लागार समिती म्हणून काम करण्याचं काम करतं नियोजन मंडळ. आणि नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल जी आहे ना ती या नियोजन प्रक्रियेमध्ये सर्वोच्च संस्था आहे. सर्व प्रकारचे जे आराखडे काम करायचं आराखडेला संमत जे आपण फायनल ज्याला म्हणतो अंतिम आराखडा तयार करणे तर ह्याच्यासाठी नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल असते, आणि पंचवार्षिक योजना तयार करण्याचं काम नियोजन मंडळ करतं. ठीक आहे. त्याच्यानंतर राज्य पातळीवरती
राज्य पातळीवरती राज्य नियोजन मंडळ असतं. राज्य नियोजन मंडळाची स्थापना आपण 1972ला केलेली आहे आणि त्याची पुनर्गठन केलं आपण 1995 साली. याचे अध्यक्ष असतात मुख्यमंत्री. राज्यावरती लक्षात ठेवायचं, जेवढ्या पण सर्वोच्च संस्था असतात ते राज्यावरती त्यांचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात पदसिद्ध, आणि जेवढ्या पण राष्ट्रीय लेवलवरती असतात त्यांचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पंतप्रधान. ठीक आहे, आणि काहींचे असतात ते राष्ट्रपती. ओके. नेक्स्ट जिल्हा पातळी. तर जिल्हा पातळीवरती जिल्हा नियोजन मंडळ आहे. जिल्हा नियोजन मंडळ हे 1974ला स्थापन झालं होतं. 1974ला आपलं काय 73-74वी घटना दुरुस्ती आठवते आपल्याला, पंचायत राजमध्ये शिकण्यात येणार आहे आपल्याला पॉलिटीमध्ये ती. तर इथे ना कलम 243ZE 74वी घटना दुरुस्तीनुसार जे ॲड करण्यात आलं होतं त्याच्यानुसार जिल्हा नियोजन मंडळ आहे. तर ह्यांचे अध्यक्ष कोण असतात जिल्हा पातळीवरती? तर पालकमंत्री असतात, सचिव असतात ते जिल्हाधिकारी असतात, आणि सदस्य हे जिल्हा परिषद अध्यक्ष जे असतात ते सदस्य म्हणून काम पाहत असतात. आता इथं मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आलेल्या आहेत, ह्या गोष्टी बेसिक आहेत, पण ह्याच्यामुळे हे जर कळालं तर पुढे आपल्याला खूप काही गोष्टी सोप्या जाणार आहेत. ठीक आहे. तर आर्थिक वर्ष ही जी कन्सेप्ट आहे, आर्थिक वर्ष काय असतं? तर देशाचे आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असतो. आपण खूपसा बोलण्यामध्ये ऐकतो आपण की मार्च एंड आहे, वर्कलोड आहे, मार्च एंड आहे, वर्कलोड आहे. तर हेच असतं, मार्च एंड म्हणजे 31 मार्च आर्थिक वर्ष त्या दिवशी. जसं आपल्या सर्वसामान्यांसाठी डिसेंबर हा लास्टचा महिना असतो, तसं जेव्हा आर्थिक बाबी प्रशासनाच्या गोष्टीबाबत आपण विचार करत असतो तेव्हा 31 मार्च हे एंडचा महिना असतो आणि एंडचा दिवस असतो. ठीक आहे. तर 31 मार्च झाल्यानंतर, आणि लक्षात ठेवायचं देशाचं आणि जे बँका असतात बँक, तर त्यांचं सेम असतं आर्थिक वर्ष. ठीक आहे. म्हणजे तुम्ही SBI घ्या, कुठलीही बँक घ्या, तर त्यांचं जे आर्थिक वर्ष असतं ना ते सेम असतं, 1 एप्रिल ते 31 मार्च. म्हणून मार्चच्या एंडिंगच्या तशामध्ये तुम्ही पाहत असाल की बँकांमध्ये गर्दी असते किंवा बँकांमध्ये वर्कलोड वाढलेला असतो, ते याच कामामुळे. आता त्याच्यानंतर येतात RBI आणि सहकार क्षेत्र. तर यांचं लक्षात ठेवायचं महत्त्वाची गोष्ट आहे, RBI आणि सहकार क्षेत्र हे जे आहे ना ते 1 जुलै ते 30 जून पर्यंत असतं त्यांचं सहकार क्षेत्र. ह्याला सोप्या भाषेत लक्षात कसं ठेवायचं आपल्याला? तर लक्षात ठेवायचं की RBI जी आहे ना ही सर्वोच्च संस्था असते, आणि RBIला काय होत असतं, बँकेचे जेव्हा आर्थिक वर्ष संपत असतं त्यानंतर जे आकडे असतात ते आकडेवारी सर्व काही ऑडिट करून बँकेंना हे RBIला पाठवावी लागत असते एक वर्षभराची, आणि त्याच्यामुळे ते RBIला त्याची प्रोसेस करण्यासाठी वेळ लागतो. म्हणून बँकांचे जेव्हा आर्थिक वर्ष संपते त्याच्यानंतर तो डाटा पाठवला जातो आणि त्याच्यावरती RBI प्रोसेस करते, आणि म्हणून RBIचं जे आर्थिक वर्ष आहे ना ते 31 मार्चच्या नंतर म्हणजे 1 जुलैला होतं. जवळपास 2-3 महिन्याचा कालावधी यामध्ये जातो, आणि 1 जुलै ते 30 जून हे RBIचं होतं, आणि RBI सोबतच सहकार क्षेत्राचं आर्थिक वर्ष चालू होतं. याच्यावरती क्वेश्चन विचारला जाणार नाही, हा सिलेबसचा भाग नाही आहे, पण आपल्याला जर इकॉनॉमीमधल्या काही बेसिक कन्सेप्ट याच्यानंतर ज्या पंचवार्षिक योजना आहेत त्याविषयी जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आर्थिक वर्षाविषयी माहिती असणं